स्तोत्र संहिता अध्याय 78 आसाफाचे मस्किल बोधपर स्तोत्र। अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा। मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन, प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन, ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हाला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हाला सांगितल्या, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही। तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू। त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापिले, त्याने इस्रायेलासाठी नियमशास्त्र केले। त्याने आमच्या वडिलास आज्ञा केली की त्यांनी ते आपल्या वंशजास शिकवावे आणि पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या। त्या आपल्या मुलास कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे। त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्या। आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये। एफ्राईमाचे वंशज सशस्त्र व धनुर्धारी असूनही त्यांनी लढाईच्या वेळी पाठ फिरविली। त्यांनी देवाचा करार पाळिला नाही, त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालावयास ते कबूल नव्हते। आणि त्याने केलेली कृत्ये व त्याने त्यास दाखविलेली अद्भुत कृत्ये ते विसरले। मिसर देशात सोअनाच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली। त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यास पार नेले, त्याने पाणी राशीसारखे उभे केले। दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यास नेत असे। त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यास प्यावयास दिले। त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढिले, नद्याप्रमाणे पाणी वाहविले। तथापि ते त्याच्या विरुद्ध अधिकाधिक पातक करू लागले। परात्पराविरुद्ध वृक्ष अरण्यात त्यांनी बंड केले। त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली। ते देवाविरुद्ध बोलले, ते म्हणाले, रानात भोजनाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे काय? पहा, त्याने खडकावर टोला मारिला, तो पाणी उसळून वाहू लागले व त्याचे लोट चालले। तो भाकरही देण्यास समर्थ आहे काय? तो आपल्या लोकास मांस पुरविल काय? हे ऐकून परमेश्वर कोपला आणि याकोबावर त्याचा अग्नी पेटला, इस्रायेलावर त्याचा क्रोध भडकला, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेविला नाही आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरवसा ठेविला नाही। तरी त्याने वरती आभाळास आज्ञा केली व आकाशद्वारे उघडली। खाण्याकरिता त्याने त्यांच्यावर मान्याचा वर्षाव केला आणि त्या स्वर्गातले धान्य दिले। दिव्य दूतांची भाकर मानवांनी खाल्ली, पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यास दिले। त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहविला आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला। त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मासाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला। त्याने त्यांच्या छावणीमध्ये त्यांच्या वस्तीभोवती ते पाडिले। ते खाऊन ते अगदी तृप्त झाले। अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरविली, त्यांची इच्छा पुरी झाली नव्हती।
अजून त्यांच्या तोंडी अन्नाचा घास होता. तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला आणि त्याने त्यांच्यातल्या धष्टपुष्टास मारून टाकिले. इस्रायलांच्या तरुणास ठोकून खाली पाडिले. इतके सर्व झाले तरी ते पाप करीतच राहिले व त्याच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेविला नाही. ह्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपविली. तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले. ते देवाकडे वळून अनन्य भावे त्याला शरण गेले. देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हास मुक्त करणार आहे, ह्याची आठवण त्यास झाली. त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली, कारण त्यांचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते. शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळिला नाही. पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो. तो नाश करीत नाही. तो आपला कोप वारंवार आवरितो. आपला सगळा संताप भडकू देत नाही. ते नश्वर आहेत. वाऱ्याची झुळूक निघून जाते आणि परत येत नाही तसे ते आहेत. ह्याची त्याने आठवण केली. किती वेळा तरी त्यांनी रानात त्याच्या विरुद्ध बंडाळी केली. किती वेळा तरी त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले. पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली व इस्रायलाच्या पवित्र प्रभूस चिडविले. त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यास स्मरण झाले नाही. त्याने त्यास शत्रूपासून सोडविले. त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोवनाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखविली. तो दिवस त्यांनी आठविला नाही. त्याने त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रक्त केले, म्हणून त्यांचे वाहते पाणी त्यांच्याने पिववेना. त्याने त्यांच्यावर माशांचे थवेच्या थवे पाठविले. त्या माशांनी त्यांना ग्रासून टाकिले. त्याने बेडूक पाठविले. त्या बेडकांनी त्यांचे सर्व काही नासून टाकिले. त्याने त्यांच्या शेतातल्या उत्पन्नावर सुरवंट व त्यांच्या श्रमफलावर टोळ पडू दिले. त्याने गारांनी त्याच्या द्राक्षवेलांचा व बर्फाने त्यांच्या उमराच्या झाडांचा नाश केला. त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या व जनावरे विजांच्या हवाली केली. त्याने त्यांच्यावर आपला कोपाग्नी, क्रोध, रोष व संकट ह्या अनिष्टकारक दूतांची स्वारी सोडिली. त्याने आपल्या कोपासाठी मार्ग सिद्ध केला. त्याने त्यांचा जीव मृत्यूपासून वाचविला नाही, तर त्यांचा प्राण मरीच्या हवाली केला. त्याने मिसर देशातले प्रथम जन्मलेले सर्व, हामाच्या डेऱ्यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथम फल ह्यास मारिले. पण त्याने आपल्या लोकास मेंढरांसारखे बाहेर आणून त्यास कळपाप्रमाणे रानातून नेले. त्याने त्यास सुखरूप नेले. ते भ्याले नाहीत. त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकिले. त्याने त्यास आपल्या पवित्र प्रदेशाकडे, आपल्या उजव्या हाताने मिळविलेल्या डोंगराकडे आणले. त्याने त्यांच्या पुढून राष्ट्रे हाकून लाविली. त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यास वतन म्हणून वाटून दिल्या आणि त्यांच्या तंबूत इस्रायलाचे वंश वसविले. तरी त्यांनी परात्पर देवाची परीक्षा पाहिली व त्याच्या विरुद्ध बंड केले व त्याचे निर्बंध पाळिले नाहीत, तर आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून ते फितूर झाले. फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले. त्यांनी आपल्या उच्च स्थानामुळे त्याला राग आणला. आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली. हे ऐकून देव कोपला आणि इस्रायलास अगदी कंटाळला.
त्याने शिलो येथील निवास मंडप म्हणजे मानवांमध्ये उभारिलेला आपला डेरा सोडून दिला. त्याने आपल्या बलाचा पाडाव होऊ दिला व आपले वैभव शत्रूच्या हाती पडू दिले. त्याने आपले लोक तरवारीच्या हवाली केले. आपल्या वतनावर तो रुष्ट झाला. अग्नीने त्यांचे कुमार खाऊन टाकिले. त्यांच्या कुमारीस लग्नगीते लाभली नाहीत. त्यांचे याजक तरवारीने पडले व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत. तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणाऱ्या वीरासारखा उठला. त्याने आपल्या शत्रूस मारून मागे हटविले. त्यांची कायमची अप्रतिष्ठा केली. त्याने योसेफाचा डेरा वर्ज केला. एफ्राईमाचा वंश पसंत केला नाही, तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला. आपणाला प्रिय जो सियोन डोंगर तो त्याने पसंत केला. उंच आकाशासारखे व आपण चिरकाल स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्र स्थान बांधिले. त्याने आपला सेवक दावीद ह्यास निवडिले. त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यातून घेतले. आपली प्रजा म्हणजे याकोब वंश, आपले वतन म्हणजे इस्रायल वंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता. तेथून त्याने त्यास आणले आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले. आपल्या हाताच्या चातुर्याने त्यास मार्ग दाखविला.